लाडकी बहिणीच्या लाडक्या खुशखबर 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 तुमच्यासाठी अत्यंत आनंदाच्या 3 बातमी आल्यात. पहिली आनंदाची बातमी लाडक्या पुन्हा वाटपाला सुरुवात झालेली आहे. हो, बरोबर ऐकलंय. संध्याकाळी 5 वाजल्यापासून पुन्हा वाटपाला सुरुवात झालेली आहे. तुम्हाला पहिली आनंदाची बातमी सांगितली, ही तुम्हाला मी पुराव्यासहित दाखवणार आहे. दुसरी आनंदाची बातमी लाडक्या ती तर खूप जबरदस्त असणार आहे. आदिती तटकरे मॅडम, आपल्या राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी पोस्टच्या माध्यमातून या ठिकाणी लाडक्या बहिणीसाठी मोठी घोषणा केलेली आहे. ती तुमची दुसरी अंदाची बातमी. लाडक्या खूप आनंद झालेला आहे. तिसरी अंदाची बातमी तर तुम्ही ऐकला तर खूप जबरदस्त तुम्हाला आनंद होणार आहे. तर सर्व लाडक्यांना विनंती आहे, व्हिडिओ काळजीपूर्वक पाहताय, शेवटपर्यंत पाहताय. सर्वात अगोदर सर्वात फास्ट आपल्या चॅनलवर ही माहिती देत आहे. लाडक्यांना बघा, ज्या गोष्टी मी तुम्हाला आठवड्यापूर्वी बोललो होतो त्या गोष्टी आता तुम्हाला पाहायला मिळत आहेत. लाडक्यांना काळजी करायची बिलकुल करत नाहीये. मी ज्या ज्या गोष्टी तुम्हाला सांगत आहे काळजीपूर्वक ऐका. सर्व लाडक्यांना या ठिकाणी आनंद होणार आहे. चला आता वेळ वाजता व्हिडिओला सुरुवात करतो. पहिली अंदाची बातमी आहे ती म्हणजे 5 वाजता वाटपाला सुरुवात झाली. तर कोणत्या कोणत्या लाडक्याला गुड न्यूज भेटले, काल कोणत्या लाडक्याला भेटलाय हप्ता, आज कुणाला भेटलाय कमेंट बॉक्स मध्ये पटपट सांगायचंय. आणि टेन्शन घेऊ नका. तिसरी अंदाची बातमी सांगतोय. तिसरी अंदाची बातमी आहे, टेन्शन घ्यायची गरज नाहीये. आणखी 2 दिवस वितरण चालणार आहे. त्याच्यामुळे ज्या ज्या लाडक्याला हप्ता भेटला नाहीये 2 दिवस वाट बघायची आहे. तुम्हाला हप्ता भेटणार म्हणजे भेटणार. काळजी करायची गरज नाही. फक्त तुम्ही पात्रतेमध्ये बसायला पाहिजेत आणि लाभार्थी यादीमध्ये असायला पाहिजे. ह्या 2 जर कंडिशन पूर्ण असतील 100% तुम्हाला हप्ता भेटणार. गुड न्यूज आलेली आहे. चला आता वेळ वाजता व्हिडिओला सुरुवात करतो. पहिली तुम्हाला अंदाची बातमी सांगतोय. 5 वाजता हप्ता वाटप सुरू झाले. आज कुणाला मिळालेला हप्ता पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स सांगायचंय. सर्वांना आता आनंद झालाय का? बऱ्याच लाडक्या टेन्शन मध्ये आल्या होत्या, 1.5-2 महिन्यापासून वाट बघत होत्या पण हप्ता येत नव्हता. 19वा हप्ता येत नव्हता. आता कोणत्या कोणत्या लाडक्यांना कालपासून हप्ता भेटलाय, नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला कधी हप्ता जमा झालाय पटपट सर्वांनी सांगायचंय. सर्वांना आनंद झालाय का? लाडक्यांना सांगायचं सर्वांनी. त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे किती वाजता वितरण सुरू झाले. बघा, सकाळी 10 वाजता पण वितरणाला सुरुवात झालेली होती. 10 सकाळच्या टप्प्यामध्ये पण लाडक्यांना पैसे आले. आता संध्याकाळी 5 वाजल्यापासून पण लाडक्यांना पैसे यायला सुरुवात झालेली आहे. गुड न्यूज आहे. चला पुढच्या हे आदित्य तटकरे यांची काय माहिती आली आहे ती तुम्हाला सांगतो. अधिवेशन चालू आहे. अधिवेशनात देखील लाडक्या बहिणीचा मुद्दा चांगला गाजलेला आहे. लाडक्यांना काळजी करायची गरज नाहीये. आदित्य तटकरे मॅडम तिथं पण बोललेला आहे. चला आता वेळेला सुरुवात करूया. सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला दाखवलोय ती म्हणजे आदित्य तटकरे मॅडमची पोस्ट. थोड्याच वेळापूर्वी ही पोस्ट आली. सर्वात अगोदर सर्वात फास्ट आपल्या चॅनलवर ही माहिती देत आहे. स्वतः आदित्य तटकरे मॅडम यांनी ही फेसबुकच्या माध्यमातून, ट्विटरच्या माध्यमातून सगळ्या पर्सनल त्यांच्या अकाउंटवर ही पोस्ट टाकलेली आहे. चला सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला दाखवतोय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जानेवारी महिना सन्मान निधी. सर्व पात्र लाभार्थी महिलांना जानेवारी महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. 2 ते 3 दिवसात सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये सन्मान निधी जमा होणार आहे. 2 ते 3 दिवस या ठिकाणी तुम्हाला लाडक्यांनो आता पुरावा भेटलेला आहे. मी ज्या गोष्टी तुम्हाला आधी सांगितल्या होत्या, सकाळी पण तुम्हाला बघा मी लेक्चर मध्ये सांगितलं होतं, व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं. लाडक्यांनो काळजी करू नका. 100% तुम्हाला उद्या पर्यंत अजून हप्ता भेटणार आहे. काळजी करायची गरज नाहीये. आणि या ठिकाणी आदित्य तटकरे मॅडम यांनी पोस्टच्या माध्यमातून तीच सांगितलेलं आहे गोष्ट. 2 ते 3 दिवस हप्ता भेटणार आहे. बऱ्याच ठिकाणी असं झालं होतं बऱ्याच तुम्ही ऐकलं असेल की बाबा आता हप्ता भेटणार नाही, हप्ता थांबले, वाटप थांबले. असं झालेलं नाहीये लाडक्यांनो. आज उद्या परवा 2-3 दिवस अजून 3 आज, कारण यांनी आज बातमी दिली ती तुम्हाला सगळं दाखवतो. काळजी करू नका. खूप आनंद झाला ते दाखवतो तुम्हाला. आता या ठिकाणी तुम्ही बघा, या लाडक्यांनी पोस्टच्या माध्यमातून काय माहिती दिली तुमच्या समोर या ठिकाणी दिसत आहे. लाडक्यांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जानेवारी महिन्याच्या सन्मान निधीचा वितरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना जानेवारी महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया 23 फेब्रुवारी पासून सुरू करण्यात आलेली आहे. पुढील 2 ते 3 बघा, कालपासून सुरुवात झालेली आहे. 23 तारखेपासून सुरुवात झाली आहे. आज आहे 24 तारीख आणि पुढील 2 ते 3 दिवसामध्ये सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये हा सन्मान निधी जमा होणार आहे. डायरेक्ट तुम्हाला बघा 2 ते 3 दिवस अजून पुढचे. जर तुम्हाला आता पुढे कुणी जर म्हणलं की बाबा आता हप्ता थांबलाय तर लक्षात घ्या लाडक्यांनो, अशा गोष्टीपासून लांब राहा. अजून 2 ते 3 दिवस तुम्हाला हप्ता भेटणार. फक्त एवढं होईल की बाबा थोडा हळूहळू येईल. बऱ्याच लाडक्यांना कुठं कुठं वाटप होईल, कुठं नाही होणार. पण लाडक्यांनो 2 ते 3 दिवस म्हणजे आता उद्या परवा हे 2 दिवस अजून म्हणजे उद्या आहे बुधवार,
बुधवार आणि गुरुवारपर्यंत तुम्हाला 100% हप्ते भेटत राहतील, काळजी करायची नाही. शुक्रवारपर्यंत चाललं तर अजूनच चांगलं होईल. पण टप्प्याटप्प्याने सर्व लाडक्याताईंना या ठिकाणी पात्र लाडक्याताईंना ही गोष्ट लक्षात घ्या. परत या ठिकाणी त्यांनी लिहिले हे समजून घ्या. सर्व पात्र महिलांना या ठिकाणी नीट वाचा, सर्व पात्र लाभार्थ्यांना सगळ्यांना हप्ते भेटणार नाहीत हे तुम्हाला मी आधीपासून सांगतोय. फक्त पात्र महिलांना ज्यांचे 86 लाख लाडक्या बहिणी होत्या, ज्यांच्या ई-केवायसी चुकल्या होत्या, त्या लाडक्या त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय तुम्हाला हप्ता भेटला आहे का, तुमची ई-केवायसी कधी अपडेट केली, कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचंय. आणि महत्वाची गोष्ट लाडक्याताईंनो, फक्त ई-केवायसी केली की लगेच हप्ता भेटत नाहीये ही पण गोष्ट सांगतोय. पडताळणी होत आहे. पडताळणी झाल्यानंतर पात्र तुम्ही यादीमध्ये यायला पाहिजे. पात्र यादीमध्ये आल्यानंतर तुमचं डीबीटी या ठिकाणी, डीबीटी म्हणजे बघा या ठिकाणी बघा संलग्न बँक खात्यात हा सन्मान निधी येणार आहे. म्हणजे आधार संलग्न बँक खातं म्हणजेच काय, डीबीटी अकाउंट. त्या डीबीटी अकाउंटमध्ये तुमच्या पैसे येणार आहेत. ही गोष्ट तुम्हाला मी सांगत आहे. आणि बघा आदित्य तटकरे मॅडम ही महत्वाची बातमी दिली सर्वात अगोदर, सर्वात फास्ट. आता सर्वांना आनंद झालाय का? कोणत्या लाडक्याताईंना गुड न्यूज भेटली कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. सर्वांना आनंद झालाय का? आणि बघा लाडक्याताईंनो एक महत्वाची अजून एक गोष्ट सांगतोय. ज्या लाडक्याताईंना 17वा 18वा हप्ता भेटला नाहीये, त्याला 19वा हप्ता बऱ्याच लाडक्याताईंना भेटलाय, पण 17वा 18वा हप्ता भेटला नाहीये, त्या लाडक्या बहिणीसाठी आपल्याला आवाज उठवायचा आहे. कोणी महाराष्ट्रात बोलो नसता नाही बोलो, हा गुरुदादा शेवटपर्यंत बोलत राहणार म्हणजे राहणार. 3000 रुपये या ठिकाणी आपल्या हक्काचे पैसे, काही छोटी रक्कम नाहीये. 3000 रुपये 17वा 18वा हप्ता आपण पात्र असताना देखील आपल्याला पैसे भेटले नाहीत. 19वा हप्ता भेटतो याचा अर्थ 17वा 18वा हप्ता भेटायला पाहिजे होता. आपला तो आपल्या हक्काचा पैसा आहे. सरकारने तो आपला पैसा अकाउंटला टाकावा. सरकारकडे मागणी आहे. अधिवेशन चालू आहे. अधिवेशनात हा मुद्दा गाजायला पाहिजे. सर्व लाडक्याताईंना विनंती आहे, सर्वांनी या ठिकाणी सपोर्ट करा. हा गुरुदादा लढत आहे, झगडत आहे. वेगवेगळ्या आमदार खासदार साहेबांना, त्यांच्या पीएनना मी या ठिकाणी फोन करून मेसेज करून आपले सगळे मागणी पत्र देत आहे. सर्वांनी सपोर्ट करा. लाडक्याताईंनो आपल्या या अधिवेशन चालू आहे, अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे. त्या अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणीचा मुद्दा गाजायला पाहिजे. 17वा 18वा हप्ता आपल्या हक्काचा भेटला पाहिजे. सरकारकडे ही आपली विनंती असणार आहे. तुमचं लाडक्याताईंनो सपोर्ट असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. आणि तुम्हाला ही तिसरी अजून एक बघा आनंदाची बातमी, पुरावा तुम्हाला बोललो होतो, पुरावा देणार आहे. 24 फेब्रुवारी 2026 म्हणजे आज 24 फेब्रुवारी आहे. संध्याकाळी बघा 5:49 म्हणजे पीएम म्हणजे संध्याकाळ असतं पीएम. तर 6 वाजेच्या दरम्यान ही बातमी आली. काय बातमी? अॅग्रोवनची बातमी. बघा बातमी कोणाची आहे? अॅग्रोवनची. संध्याकाळी 6 वाजता बातमी आली. लाडक्या बहिणीसाठी गुड न्यूज. जानेवारीचे 1,500 रुपये खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. म्हणजे आज पुन्हा या ठिकाणी वाटपाला सुरुवात झालेली आहे. तर लाडक्याताईंनो अॅग्रोवनची पण ही बातमी आली संध्याकाळी की आता वाटपाला परत अजून सुरुवात झाली. काल एकदा वाटप झालं, आज पुन्हा वाटपाला सुरुवात झाली. आज कोणत्या लाडक्याताईंना पैसे आलेत कमेंट बॉक्समध्ये पट सर्वांनी सांगायचंय. गुड न्यूज भेटले, खूप आनंद झाला लाडक्याताईंनो. सर्वांना हीच विनंती आहे की सर्व लाडक्याताईंना पैसे भेटावेत. अधिवेशनामध्ये आपला मुद्दा गाजावा. मागचे पण हप्ते, प्रलंबित हप्ते पण लाडक्या बहिणीला भेटावेत. आपल्या हक्काचे पैसे जोपर्यंत, आता ठीक आहे नाही भेटले तर ते पुढे, पण आपण आवाज उठवायला पाहिजे. आपण जर शांत बसून हातावर हात ठेवून म्हणलं की बाबा नाही भेटणार कुणालाच नसते भेटतील, सरकार नाही टाकत, असं जर म्हणलं तर काही आपल्या दुसऱ्या लोकात फरक राहणार नाही. आपल्याला आवाज उठवावा लागेल. आपण लढणार. जिंकणार का नाही हे पुढे बघू, पण आधी लढणार. लाडक्याताईंनो तुमच्यासाठी हा गुरुदादा लढणार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.